सगळ्यांना ना पुरुषांना आज माझा खूप राग येणार आहे. पण तुम्ही मुलं जे आहात, स्पेशली नवरा किंवा बॉयफ्रेंड, तुम्ही स्वतःला ज्ञान का महासागर वगैरे का समजता? जर तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमची बायको काहीतरी शेअर करते, काहीतरी बोलते, म्हणजे सिम्पल की ती तुम्हाला सांगते की आज माझं डोकं दुखतंय, तर त्यावरती इमिडिएट सोल्युशन्स का द्यायचे असतात की तू रात्री नीट झोपत नाहीस त्यामुळे होतं, जास्त टी व्ही नको बघू, मोबाईल स्क्रीन लाईटमुळे पण होतं, मोबाईल कमी बघ, एक काम कर, तू थोडी कॉफी घे, किंवा एक काम कर, बाहेर फिरून ये. म्हणजे एक थोडंसं सांगितलंय की तिला हेडेक होत आहे. जवळ जा ना तिच्या, बसा तिच्याजवळ, हात फिरवा डोक्यावरून प्रेमाचा आणि विचारा की कसलं टेन्शन आहे का, काही शेअर करायचं आहे का, काही बोलताना आपला संवाद होत नाही त्यामुळे डिस्टर्ब आहेस का, दुसरं कुठलाच विषय असू शकतो का, कुठे सासूचा त्रास आहे का, आई वडिलांचा त्रास झालाय का, काहीही असू शकतं ना. देअर आर लॉट्स ऑफ रिझन. पण ते सगळं सोडून द्यायचं आणि ज्ञान मास्टर G9 सारखं सगळ्या वेळी म्हणायचं, तू हे का नाही करत, तू ते का नाही करत, असं का झोपते, तशी का वाचते, तू असं करून बघ, तू तसं करून बघ. नको, सोल्युशन्स नको आहेत, फक्त ऐका. असे काय रे करता, ऐकत जा ना जरा. इमोशनल इंटिमसी फील होऊ द्या ना. सतत काय, पण माझा राग येणार आहे तुम्हाला, आय नो.